शहर विकासासाठी स्वाभिमानींचा थेट नागरिक संवाद, महायुतीला आव्हान देणारी नवीन आघाडी उभी राहण्याचे संकेत। नमस्कार, मी अनुराग नंदकिशोर शिंदे। आपण बघत आहात महान्यूज 7। राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महानगरपालिका निवडणुकीची घोषणा करतच अकोल्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते मैदानात उतरले। मंगळवारी शहरातील एका लॉनमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी अकोल्याच्या विकासाबाबत जनभावना जाणून घेण्यात आला। या संवादातून एक स्पष्ट संकेत पुढे आला की मनपा निवडणुकीत महायुतीला शह देण्यासाठी नवीन आघाडी उभी राहण्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागलेली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असताना राज्यभरात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घर वापसी करण्याचे प्रयत्न सुरू आहे। मात्र अकोल्यात हा घर वापसीचा पॅटर्न अपयशी ठरताना दिसत आहे। उलट अकोल्यात हा अपवादच आता भाजपासाठी डोकदुखी ठरणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांना जन्म देत आहे। आधीच भाजपा वालेकिल्ला मानला जाणारा पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघ हातातून निसटलेला असताना आता मनपा निवडणुकीतही भाजपा समोर मोठे आव्हान उभे टाकण्याची चिन्हे दिसत आहे। या नव्या आघाडीत भाजपातलीच अनेक स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते सामील होण्याची शक्यता वर्तवली जात असून तसे घडल्यास त्याचा थेट फटका भाजपाच्या उमेदवारांच्या मतपेटीवर बसणार असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहे। या नागरिक संवादाच्या वेळी मंचावर हरीशभाई अल्लिमचंदानी, डॉक्टर अशोक ओळंबे, गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाडे, मधुकर रगडे आणि प्राध्यापक गणेश बोरकर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तर या कार्यक्रमाला शहरातील सर्वच परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। इथूनच अकोल्याच्या राजकारणात नव्या आघाडीचा उदय आणि भाजपासाठी वाढती आव्हाने हे मनपा निवडणुकीपूर्वीचे ठळक चित्र बनत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। त्याचप्रमाणे उपस्थित असलेले पंकजी काळे आणि देशमुख काका ज्यांनी आता संचालन केलेलं आहे, खरोखर या नागरिक संवादमधून आज आपल्याला दिसून येतं की बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की नगरसेवक कसा असावा। मी सांगू इच्छितो की नगरसेवक कसा असावा तर नगरसेवक हरीशभाई सारखा असावा। नगरसेवक कसा असावा, नगरसेवक आशिष पवित्रकार सारखा असावा। नगरसेवक कसा असावा तर गिरीश गोखले सारखा असावा। याचं कारण असं आहे की हे नवीन लोक आहेत, हरीशभाई जुने आहेत, ज्येष्ठ आहेत, परंतु आशिष असेल किंवा गिरीश भाऊ असतील यांना माहीत आहे की स्ट्रगल करून निधी कसा आणायचा आणि विकास कसा करायचा। कोट्यवधी रुपयाचा निधी यांनी आणलेला आहे आणि गिरीश भाऊ तर मला वाटते कॉप्शनमध्ये होते। कॉप्शनमध्ये असताना मी कॉप्शनमध्ये होतो। कॉप्शनमध्ये निधी मिळत नाही। कॉप्शन फक्त हे म्हणजे ज्याला नंदीबैल जसं सजवतो आपण पोळ्याला की बा हे मानाचं पद आहे, परंतु त्याला निधी काही दिला जात नाही, त्याला एक म्हणजे साईडला टाकल्यासारखं असते। परंतु एवढं असूनसुद्धा भांडून निधी आणणं आणि जेथे मागतील तिथं, म्हणजे मी असं नाही पाहिलं की बा गिरीश भाऊचं की मी या वार्डातून उभं राहणार आहो म्हणून मी 3 नंबर प्रभागामध्येच काम करीन, मी 5 नंबर प्रभागामध्येच काम करीन, असं नाही आहे। याचा अनुभव घेतला आम्ही। जुन्या शहरातल्या काही भागामध्ये कामं केले त्या गिरीश भाऊच्या माध्यमातून, नवीन शहरामध्ये केले, पूर्व मतदारसंघात केले, पश्चिम मतदारसंघात केले। तर हा जो ज्याला विजन म्हणतात किंवा ज्याला पुढचं पाहणं म्हणतात, कारण की आपापलं तर सर्व पाहतात, परंतु मी जर नगरसेवक आहे, मी जर जनप्रतिनिधी आहे तर माझं दायित्व आहे की बा ज्याच्या समस्या असतील, ज्या समस्या असतील शहराच्या, माझा तर प्रभाग आहेच, परंतु माझा प्रभाग असताना माझं काहीतरी देणं लागतं या शहरासाठी। तर या भावनेतून हे तिघही लोक काम करतात, त्याचा आम्हाला अभिमान आहे सर्वांना। अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट, महान्यूज 7।